सर्वांना क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धाय. तर आपल्यासोबत आहे ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे अध्यक्ष दीपेश केदार सर. आपल्या समाजामध्ये सगळ्या नेत्यांनी जर एकत्र येऊ शकत नाही का, माझा प्रश्न आहे. म्हणजे वेगवेगळं समजा डिस्ट्रीब्यूट झाल्यापेक्षा सेपरेट झाल्यापेक्षा जर एकत्र येऊन लढले तर ते मे बी मोर चान्सेस टू विन द इलेक्शन्स असं मला वाटतं. तर तुमचं पर्सनल त्यामध्ये काय ओपिनियन आहे? नाही, त्याच्यामध्ये खरं आहे. आणि या फाटाफुटीचा जो फटका आहे तो खऱ्या अर्थाने या ठिकाणी चळवळीला बसतोय. त्याच्यात दुमत नाहीये. अन्याय सहन करायचा नाही. मी या माध्यमातून आज तुमच्या माध्यमातून आव्हान करतोय. म्हणजे आपल्या रक्तामध्ये बाबासाहेबांचं रक्त आहे याचं तरी भान राहिलं पाहिजे. बाबासाहेबांनी आपल्यासाठी 4 लेकरं गमावले. मला हे उमजायला लागलं बाबासाहेबांच्या पुस्तकातून. स्वाभिमानाने जगण्यात तर तुमचं तर क्रेज आहेच ऑफकोर्स गावामध्ये. तुमच्या याच्यामध्ये जो जोश असतो, ॲग्रेसिव्हपणा आणि एकदम लीडर पण आहे. तर तुम्हाला ते हमेशा मोटिवेट काय ठेवतं नेमकं? जयभीमचा हाच माझ्या मोटिवेशन. 1972च्या दलित पॅन्थरनी जी काही भूमिका घेतली, लढण्याची, भिडण्याची, फोडण्याची, ठोकायची, ती सगळी भूमिका आम्ही या ठिकाणी मान्य करतो. थोडी जरी आपली प्रगती झाली की आम्ही झोपडपट्ट्या सोडतो, आम्ही आमच्या वस्त्या सोडतो आणि मग तो खितपत पडतो. मग मी जातीचा लढत असेल तर मला तुम्ही फक्त विचारलं पाहिजे ना. माझ्यावर हल्ला झाला, मला कोणी विचारलं नाही. मला जेलमध्ये टाकलं मुंबईच्या, तिथं मला माझी दया कोणाला आली नाही. 20 गुन्हे माझ्यावर दाखल झाले. त्याच्यात आपल्याच लोकांचे हात आहेत. आम्ही मॉब लिंचिंगवर बोलतो, मुस्लिमांबद्दल बोलतो, दलितांबद्दल बोलतो, आदिवाशांबद्दल बोलतो. आम्हाला मीडिया दाखवत नाही. आमचा रोहित या मुला करायला लावणार आहेत का? आमच्याकडे काय आहे? आम्ही ऊसतोड मजुराचे पोर आहेत. गमवण्यासारखं काय आहे? आम्ही हे स्थान मिळवलं तेच खूप मोठं आहे. तर आणि तुम्ही ज्या NCPला 5 जागा मागितल्या तर त्याबद्दल थोडं माहिती सांगा. माझं काम खूप मोठं आहे. उलट मला मीडिया दाखवत नाही. मीडियाला सांगितलेलं की याला दाखवू नका. आपली मुलं तर खूप जास्त व्यसनाच्या वाही गेलेली आहेत. अरे त्याच्यापेक्षा तुम्ही ते फक्त दारू बंद करा. इतकं विकतायत म्हणून या ठिकाणी ही अवस्था आपल्या अंगलट आलेली आहे. त्याच्यामुळे मी आव्हान करेल की विकू नका, झुकू नका. मी आव्हान करतोय की बाबासाहेबांनी आपल्याला खूप संघर्षातून मताचा अधिकार दिला. तो टिकवायचा असेल तर विकणं बंद करा. की सगळ्यांच्या सभेला 300 रुपये रोजानी जर कोणी जात असेल तर त्यांनी हे काम बंद करावं. ते बाबासाहेबांनी मताचा अधिकार देण्यासाठी 4 लेकरं गमावले. तर आपले लोक एकत्र येण्यासाठी तर तुमचं एकदम ठाम मत काय आहे? तुमची त्याच्यासाठी काय चळवळ आहे? संपूर्ण गावासमोर त्याच्यावर हल्ला झाला, त्याला हळहळ करून मारलं. आणि त्यानंतर मी गृहमंत्री RR पाटील यांची सभा उधळून लावली. आणि मग माझ्या बंडाला सुरुवात झाली. मी त्या कुटुंबात आपण वेगळे आहोत, आपल्याला वेगळं टाकलं जातंय, आपल्याला नाकारलं जातंय, आपण नाकारलेलो आहोत. त्यात झालेला अन्याय सहन होत नव्हता आणि हे कुठंतरी बदललं पाहिजे. सर्वांना क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धाय. तर आपल्यासोबत आहे ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे अध्यक्ष दीपेश केदार सर. तर आज आपण त्यांना थोडेफार क्वेश्चन विचारू आणि त्यांच्या संघर्षाबद्दल आपण विचारू. तर तुमचा आत्तापर्यंतचा एकदम ऊस तोड्या शेतकऱ्यापासून तर एकदम साधे दीपक केदारपासून तर द दीपक केदारपर्यंत ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या अध्यक्षपर्यंतचा आम्हाला तुमची जर्नी सांगा सर थोडक्यात. मी ऊसतोड मजुराचा पोरगा आहे आणि महाराष्ट्रात वाढत असलेल्या दलित अन्याय अत्याचाराबद्दल एक प्रकारची चीड माझ्या मनामध्ये निर्माण झाली होती. आणि ग्रामीण भागातला असल्यामुळे मी जातीयतेचे चटके बघितलेले आहेत, गरिबी बघितलेली, मजुरी बघितलेली आहे. शिक्षणासाठी दलितांना काय काय अडचणी येतात, ग्रामीण भागामध्ये त्याला काय संघर्ष करावा लागतो याचं वास्तव मला माहीत होतं. त्याच्यामुळं माझं प्रायमरी शिक्षण झाल्यानंतर 10वीचं मी कॉलेजला आल्यावर मला हे उमजायला लागलं बाबासाहेबांच्या पुस्तकातून की आपण वेगळे आहोत, आपल्याला वेगळं टाकलं जातं आहे, आपल्याला नाकारलं जातं आहे, आपण नाकारलेलो आहोत आणि हे कुठंतरी बदललं पाहिजे. या भूमिकेतून सातत्याने माझ्या डोक्यात विद्रोह, बंड हा छोट्या छोट्या गोष्टीतून बाहेर यायचा. आणि त्यातून मग DNAतच आमच्या चळवळ असते, DNAतच आमच्या जय भीम असतो. आणि कॉलेजच्या स्तरावर असेल, इतर जीवनामध्ये असेल, दैनंदिन याच्यात झालेला अन्याय सहन होत नव्हता. आणि ती जी चुणूक होती पॅन्थरची, तो जो स्वभाव आहे की अन्याय सहन करायचा नाही. नितीन आगे हत्याकांड घडलं. नितीन आगे हे खरड्याला झालेलं हत्याकांड होतं आणि ते हत्याकांड एवढं गंभीर होतं. तो स्वभाव माझा त्या ठिकाणी महत्त्वाचा ठरला. आणि मग मी कॉलेजच्या जीवनामध्ये काही संघटनांशी अटॅच होत गेलो. त्यात पुन्हा मी औरंगाबादला आलो, जर्नलिझम केलं. त्यानंतर मी या ठिकाणी एक ॲडव्हर्टायझिंग प्रिंटिंगचा व्यवसाय चालवला. त्याच्या आधी मी औरंगाबादच्या छोट्या छोट्या कंपन्यामध्ये व्हिडिओकॉन अशा कंपन्यामध्ये TV उचलायचं, फ्रीज उचलायचं, कॅज्युअलचं काम केलं. ते खूप संघर्षाचं जीवन होतं. आणि त्यातून मी इथली जी
औरंगाबादच्या भूमीमध्ये, नामांतराच्या क्रांतीभूमीमध्ये जे चळवळ करणारे लोक त्यांच्या संपर्कात आलो आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांच्या आंदोलनात सहभागी व्हायला लागलो. आणि मग हळूहळू मला त्या चळवळीबद्दल एक अट्रॅक्शन वाढत गेलं. आणि ही औरंगाबादची जी नामांतर भूमी आहे ते खरं चळवळीचं केंद्र आहे. इथून कार्यकर्ता घडतो आणि माझ्यातला कार्यकर्ता या ठिकाणी मी जे लहानपणीपासून एक वास्तव बघितलं होतं त्याच्या विरोधात बंड करण्याची संधी मला या भूमीतून मिळाली. आणि हे एक सामूहिक जे काही आंदोलन असेल, सामूहिक जी काही शहरी भागातली भूमिका असेल, त्यातून मला एक ताकद येत गेली की यार आपण गावाकडं खूप एकाकी होतो. मला उत्तर द्यायचं आहे पण तेवढी क्षमता माझ्यात नव्हती. पण या शहरामध्ये या ग्रुपनी, या संघटित सगळ्या संघटित शक्तीने मला जी ताकद दिली ती ताकद खूप महत्त्वाची आहे असं मला त्या ठिकाणी वाटतंय. आणि त्या ताकदीच्या बळावरती मग मी सक्रिय झालो, लढायला लागलो. आणि एक दिवस यामध्ये प्रामुख्याने की प्रेम करणं गुन्हा आहे का अशा पद्धतीचं हत्याकांड होतं. म्हणजे त्या गावामध्ये तो त्याच्या वर्गमैत्रिणीला पुस्तक देतो. पुस्तक दिलेली जी मुलगी होती ती दलित त्या ठिकाणची सवर्ण होती आणि हा बौद्ध होता. हा सवर्णाच्या मुलीला पुस्तक कसं काय देतो, कसं काय बोलतो, कशी काय मैत्री करतो म्हणून संपूर्ण गावासमोर त्याच्यावर हल्ला झाला. त्याला हळहळ करून मारलं. आणि त्यानंतर मी गृहमंत्री R.R. पाटील यांची सभा उधळून लावली आणि मग माझ्या बंडाला त्या ठिकाणी सुरुवात झाली. मी त्या कुटुंबाला भेटायला गेलो. त्या दिवशीपासून ते आजपर्यंत गेल्या 8-10 वर्षामध्ये मी संघर्ष करतोय, लढतोय. यामध्ये मी सफर झालो. यामध्ये अनेक कार्यकर्त्यांनी मला साथ दिली, अनेकांनी मला पुढं केलं, माझ्यातलं नेतृत्व गुण बाहेर आणण्यासाठी प्रयत्न केले. आणि त्या सगळ्यांच्या सामूहिक याच्यातून मी एक लीडर म्हणून आज युवकांचा पुढं आलो आहे. मी थांबलो नाही. आता 350 घटनांना जवळपास मी भेटी दिल्यात आणि त्यांना वाचा फोडली. अनेक घटनांमध्ये न्याय देण्याची भूमिका घेतली. आणि आता राजकीय सामाजिक भूमिकेमध्ये मुख्य प्रवाहामध्ये आपल्या संघटनेचं नाव घेतलं जातं. आणि खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी आज दीपक केदार आणि पॅन्थर म्हटलं की गावागावात एक शक्ती निर्माण झाली, शाखा निर्माण झाल्यात आणि त्यातून समाजाला सुरक्षिततेची भावना तयार झाली. तर तुमचा तर क्रेज आहेच ऑफकोर्स गावामध्ये. तुमच्या याच्यामध्ये जो जोश असतो तुम्ही बघता, तर आम्ही हमेशा तुमचे हे बघतो स्पीचेस वगैरे. तर तुमच्या याच्यामध्ये ॲग्रेसिव्हपणा आणि एकदम लीडरपणा आहे. तर तुम्हाला ते हमेशा मोटिवेट काय ठेवतं नेमकं? 1972ची दलित पॅन्थर हेच मोटिवेट करणारा माझा विचार आहे. 1972च्या दलित पॅन्थरने जी काही भूमिका घेतली, लढण्याची, भिडण्याची, फोडण्याची, ठोकायची, ती सगळी भूमिका आम्ही या ठिकाणी मान्य करतो. की घटना घडते, न्याय मिळत नाही, कोर्टात गेलं तिथंही न्याय मिळत नाही, नितीन आगेला न्याय मिळाला नाही, खैरलांजीच्या भूतमांगीला न्याय मिळाला नाही. त्याच्यामुळे ते 15-15, 20-20 वर्ष कोर्टात जात आहेत तरी त्यांना न्याय मिळत नाही. भूतमागे न्याय म्हणत मरून गेला तरी त्याला न्याय मिळाला नाही. संपूर्ण गाव एकत्र येऊन त्या ठिकाणी कुटुंब जाळून टाकतंय, मारून टाकतंय, नग्न करतंय. त्यांना असणारं फाशी किती दिवसात व्हायला पाहिजे पण ती होत नाही. त्याच्यामुळं ही चीड निर्माण होते की पॅन्थरशिवाय इथं पर्याय नाही, पॅन्थरशिवाय समाज सुरक्षित होऊ शकत नाही. आणि माझ्या मोटिवेट होण्याचं जे काही रिझन आहे, माझ्यात काय, लाखो भीमसैनिक, करोडो भीमसैनिक त्यांच्या रक्तामध्ये एक ज्वाला आहे. आणि ते मोटिवेट हेच आहे की आम्ही बाबासाहेबांचे लेकर आहोत, नामदेव ढसाळ, राजा ढालेंच्या अनुयायी आहोत आणि आम्ही या ठिकाणी पॅन्थर म्हणून पुढं आलेलो आहे. हेच आमचं मोटिवेशनाचं मोठं साधन आहे. जय भीमचा नारा हाच माझ्या मोटिवेटचा तुमच्या शब्दामध्ये प्रमुख त्याच्यामधला हे आहे. तर तुमचे प्रोग्रेस तर आहे सर ऑफकोर्स. तुम्ही आता एकदम साध्यामधून तर तुमच्या TV न्यूजमध्ये, मोठमोठ्या न्यूजवर तुमचे चॅनल जे तुमची स्पीचेस दाखवते जातात. तर प्रोग्रेस तर आहे पण प्रत्येक गोष्टीला ऑफकोर्स टाईम लागतो. तर तुम्ही आपल्या लोकांसाठी तुम्ही सपोर्ट करण्यासाठी पण आपण बघतो सर एवढे लोक आपले सगळे डिस्ट्रीब्यूट झालेले आहे समजा. तर आपल्या निवडणुकीच्या वेळेस लोक जी सत्य घटनेची सांगतो मला, लोक समजा
500 1000 किंवा असं म्हणू शकत नाही आपण, पण ते ॲक्च्युअली यायचं नाही. मी स्वतः बघतो की लोक जर कोणी जर हे म्हटलं ते देतो तर ऑफकोर्स लोक दुसऱ्याला मत देतात. तर आपले लोक एकत्र येण्यासाठी तर तुमचं एकदम ठाम मत काय आहे त्याच्यावरती हे केलं नाही की बा आपल्या बाबासाहेब आपल्या लोकांनी नेमकं एकत्र यायला पाहिजे, तर तुमची त्याच्यासाठी काय चळवळ आहे समजा? नाही, मी त्यासाठी जनजागृती करतो आहे आणि नक्कीच आम्हाला याच्यामध्ये यश आहे. बाबासाहेबांनी मताचा अधिकार देण्यासाठी 4 लेकरं गमावले, त्यासाठीची सगळी जनजागृती आम्ही करणार आहेत. मी या माध्यमातून आज तुमच्या माध्यमातून आव्हान करतो आहे की सगळ्यांच्या सभेला 300 रुपये रोजानी जर कोणी जात असेल तर ते फक्त आंबेडकरी अनुयायी असतात. तर त्यांनी हे काम बंद करावं. बाबासाहेबांनी आपल्यासाठी 4 लेकरं गमावलेत, तर त्यामध्ये तुम्हाला स्वाभिमानाने जगण्याचा रमाई हळहळ करून त्या ठिकाणी तिला आरोग्याचं हॉस्पिटलचं हे भेटलं नाही म्हणून तिला त्या ठिकाणी तडफडून मारावं लागलं असं म्हणावं लागेल. लहान लहान लेकरं तडफडून मेले. आणि त्यामध्ये जर माझ्या आया बहिणी 300 रुपये रोजाने सभेला जात असतील तर यापेक्षा दुर्दैव नाही हो. तर हे कुणी घरातल्या लोकांनी रोखलं पाहिजे, समाजाने रोखलं पाहिजे. आज सगळ्या पक्षांच्या सभा आमच्या बळावर होतात. यांनी 300 रुपये दिले की गेलो, त्यांनी 300 रुपये दिले की गेलो, त्यांनी 300 रुपये दिले की गेलो. तर हे मतं विकणं ज्या दिवशी बंद होईल त्या दिवशी खऱ्या अर्थाने परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मतं विकणं हे बंद झालं पाहिजे. हे तुमच्या माध्यमातून पण मी आव्हान करतो आहे. आज एक उमेदवाराला 100 कोटी लागत आहेत, 50 कोटी लागत आहेत. आमच्यासारखा लढणारा आमदार कसा बनणार? आमच्यासारखा लढणारा त्या सभागृहात जाणार कसा? पण समाजाने जर मतं न घेता त्याला जर निवडून दिलं तर काय हिंमत आहे इथं मुस्लिमांना टार्गेट करण्याची? काय हिंमत इथं आदिवासींना टार्गेट करण्याची? काय हिंमत इथं दलितांना टार्गेट करण्याची? त्या ठिकाणी आवाज उठवणारा, बाबासाहेबांचं संविधान हातात घेऊन लढणारा कोणी नाही आहे. आणि तो का जात नाही तर लोक विकतायत म्हणून जात नाही. तर लोक विकतायत म्हणून या ठिकाणी ही अवस्था आपल्या अंगलट आलेली आहे. त्याच्यामुळे मी आव्हान करेल की विकू नका, झुकू नका. फक्त नामांतराच्या लढ्यामध्ये 17 वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव कमानीला देण्यासाठी अनेकांनी स्वतःची राख रांगोळी करून घेतली. संसार उद्ध्वस्त झाले, शहीद झाले, जाळून घेतलं. त्यांची काही कदर राहणार आहे की नाही? म्हणजे आपण 300 रुपये घेताना कधी विचार करणार आहेत की नाही? म्हणजे आपल्या रक्तामध्ये बाबासाहेबांचं रक्त आहे याचं तरी भान राहिलं पाहिजे. ते विकू शकत नाही. आपण जर नावासाठी जाळून घेणारी माणसं आहेत, अस्मितेसाठी मरणारी माणसं आहेत. तुम्ही 300 रुपये घेऊन सभेला जाताय, 500 रुपये घेऊन मतदान करताय. हे ज्या दिवशी थांबल त्या दिवशी खऱ्या अर्थाने क्रांती येईल. यांचं काय म्हणणं, हे दलित, मुस्लिम, आदिवासी यांना आम्ही पैसा विकत घेऊ हो, असा दृष्टिकोन यांचा झालेला आहे. त्याच्यामुळे विचार टिकला पाहिजे तरच असणारं या ठिकाणी बाबासाहेबांचा त्याग हा टिकला पाहिजे. आता 1 नेशन 1 इलेक्शन आलंय, लगेच 1 नेशन 1 इलेक्शनच्या माध्यमातून लोकशाही धोक्यात आणून हुकुमशाही आणणार. तुमचा मताचा अधिकार बी राहील की नाही सांगता येत नाही. तो आहे तोपर्यंत त्याची अंमलबजावणी करा. हे मी तुमच्या माध्यमातून मोठं आव्हान करतो. दुसराला असा प्रश्न राहील की आपले मुलं तर खूप जास्त व्यसनाच्या आहे गेलेले आहेत. म्हणजे मी स्वतः बघतो, माझे जे मुलं फ्रेंड आहेत समजा काही, तर ते व्यसनाच्या आली आणि त्यांना बाबासाहेब नेमकं काहीच माहीत नाही डायरेक्ट. तर काही समजा असं नॉट ड्रग्स बट अल्कोहोल वगैरे ते काही असेल खाणं वगैरे, तर ते असं खाल्ली त्यांच्यासोबत ते क्रिएट व्हायला. तर त्यांनी तुमच्यासोबत जोडण्यासाठी किंवा बाबासाहेबाची चळवळ ही जिवंत राहण्यासाठी तुम्ही त्यांना काय संदेश देऊ शकता का? काय तुम्ही असं मोटिवेशन करू शकता त्यांना की ते तुमच्यासोबत आलेसुद्धा पाहिजे आणि तुम्हाला सपोर्टसुद्धा आणि वोटिंगसुद्धा केलं पाहिजे? म्हणजे तुम्ही काय केलं पाहिजे? नाही, परिस्थिती त्याला व्यसनाकडे नेते. यस. आणि परिस्थिती कोण निर्माण करतं? इथली व्यवस्था निर्माण करते. त्याला रोजगार देत नाही, त्याला मजुरीशिवाय काम देत नाही, त्याला शिक्षण घेऊ देत नाही. त्याच्यामुळे परिस्थिती त्याला व्यसनाकडे घेऊन जाते. आणि आमच्यातला आरक्षण घेऊन जो वर्ग मोठा झाला तो त्याच्याकडे लक्ष द्यायला जात नाही. लक्षात येत आहे का? आता आरक्षणवाद्यांनी काय केलं पाहिजे? झोपडपट्टीत गेलं पाहिजे आणि त्या तरुणांना मोटिवेट केलं पाहिजे की बाबा तुम्ही शिका, नोकऱ्याला लागा, आम्ही तुम्हाला मदत करू. पण आरक्षणवादी हा पुन्हा त्या ठिकाणी वेगळा होतो आणि या झोपडपट्टीच्या लोकांकडे वास येण्याच्या भूमिकेत बघतो.
त्याच्यामुळं काय होतं, थोडी जरी आपली प्रगती झाली की आम्ही झोपडपट्ट्या सोडतो, यस आम्ही आमच्या वस्त्या सोडतो या आणि मग तो खितपत पडतो. यस त्याला रोजगार नाही, या त्याला काय मार्गाने जायचं ते माहीत नाही, या त्याला 10वी झाल्यावर काय करायचं माहीत नाही, 12वी झाल्यावर काय करायचं माहीत नाही. माहिती त्याच्या काही विंग आमच्याकडं नाहीत, जागरूक अधिकाऱ्यांची विंग नाही, या त्याला दिशा देणारी विंग नाही, यस त्याला मदत करणारी विंग नाही. मी आणि माझं कुटुंब ही जी सवय आपल्या समूहामध्ये सुधारलेल्यांना लागली आहे, त्याच्यामुळं हे तरुण आज पाठीमागे आहेत यस आणि ते डिप्रेशनमध्ये आहेत. यस डिप्रेशन आणि त्यांना डिप्रेशनमध्ये ठेवणे, त्यांना बेरोजगार ठेवणे, त्यांना पोटापुरता संघर्ष करायला लावणे, ही एक व्यवस्था या ठिकाणी काम करते. यस त्यांनी विचार करताना फक्त पोटापुरता करावा याची मानसिकता त्याच्यावरती ओढावली जाते. यस ऊसतोड मजुरांचं दुःख मी बघितलं आहे. यस ऑफकोर्स तुमचं बघितलं. काल्पवयीन तरुण काम करतात शिक्षण सोडून, यस कमी वयात त्याचे लग्न होतं, लेकरं होतात. या मग हा सगळा ज्यावेळेस डोंबारा त्याच्या अंगावर येतो त्यावेळेस त्याला दारूला कवटाळल्याशिवाय पर्याय नाही. मग ती दारूला कवटाळल्याशिवाय पर्याय नसल्यामुळं व्यसनदीनता वाढते या आणि लोक काही व्यसनी ठेवले तर कारखाने चालतात. यस काही तहसीलदार तो प्रपोज फुली करतो. या ठिकाणी जो कारखाना आहे दारूचा, जर काही माणसं दारुडे नाही ठेवले तर यांचे कारखाने चालणार कसे? यस ऑफकोर्स आणि म्हणून सुनियोजितपणे हा समूह यातून बाहेरच नाही आला पाहिजे हा प्रयत्न केला जातो. यस याचा फाटका जर श्रीमंतांना बसला असता, इतांना प्रस्थापितांना बसला असता तर चेंज तर झालं दारूच्या कंपन्या बाहेर निर्माणच झाल्या नसत्या. निर्माण झालं. Yes. पण याचा फाटका गरिबांना बसतोय, दलितांना बसतोय, मुस्लिमांना बसतोय, आदिवासींना बसतोय, गरीब बहुजनांना बसतोय, आता तर गरीब मराठ्यांना सुद्धा बसतोय. यस म्हणजे जमिनी गेल्या, या हुंडाच्या माध्यमातून सगळं गमावलं, सावकारांनी पूर्ण लुटलं, कर्जबाजारी झाले. Yes. या डिप्रेशनमध्ये त्याला त्या ठिकाणी दारू हा असणारा आपला सहारा वाटतो आणि त्याला कवटाळतो. या आमच्याकडे जे दारूमुक्ती, दारूबंदी, उत्पादन शुल्क याचं हे डिपार्टमेंट कामच करत नाही. यांना फक्त महसूल पाहिजे. यस त्या लाडली बहीणला 1500 रुपये दिले जात आहेत, या पण तिचाच नवरा, तिचाच भाऊ 10,000ची दारू पितोय ना, यस ऑफकोर्स म्हणजे 10,000 रुपये महसूल सरकारला देतोय या आणि त्यातले तुम्ही 1500 तिला पाठवताय. या अरे त्याच्यापेक्षा तुम्ही ते फक्त दारू बंद करा. यस तुम्ही 10,000 रुपये दिल्यासारखे आहेत. यस म्हणजे तुम्ही जर दारू बंद केली तर तुम्ही महिन्याला तिला किती द्याल? 10,000 रुपये. यस हा रोजानी काम करतो आणि समजा 500 रुपये रोज आहे तर 300 रुपयाची दारू पिऊन 200 घरी घेऊन जातोय. Yes, of course. 9,000 रुपये महिना त्याचा गेला. Yeah. त्यापेक्षा दारूच्या कारखाने बंद करा, Yeah. 1500 रुपये देऊ नका, त्या तुमच्या लाडल्या बहिणीला 10,000 रुपये मिळतील, कुटुंब सुरक्षित राहतील, या शिक्षण घेतील. पण यांना मुख्य प्रवाहात आणायचंच नाही. यस आणायचं त्याच्यामुळे ही सुनियोजित एक कटाची भूमिका आहे की एका समूहाला त्या खाईत ढकलून द्यायचं Yeah. आणि त्याच्या बळावरती इथली व्यवस्था हाकत राहायचं. Yes. त्याच्यामुळे मी त्यांना दोष देत नाही. आमच्यासारखे लोकप्रतिनिधी नाहीत, याच्यावर आवाज उठवणारा कोणी नाही. या आणि राज्याच्या तिजोरीमध्ये सगळ्यात जास्त महसूल दारूमधून मिळतो यस ऑफकोर्स आणि दारू पिणारा वर्ग हा मजूर, दलित, म्हणजे यांच्या घामाच्या पैशावरती खऱ्या अर्थाने व्यवस्था चालते. या ही जाणीव जोपर्यंत लोकात येत नाही तोपर्यंत हे बदलत नाही. आणि त्याला एकच पर्याय बाबासाहेबांनी सांगितला होता, शिका, यस संघटित व्हा आणि संघर्ष करा. ही जाणीव रुजत गेली पाहिजे, तरच असणारं या ठिकाणचं परिवर्तन तुम्हाला दिसेल. Yeah. अन्यथा हे आपल्याला ढकलत जाणार आणि येणारा काळ खूप भयंकर असणार आहे. यस त्यामुळे आत्ताच कुटुंबाने त्या ठिकाणी दक्षता घेतली पाहिजे. यस तर दुसरा माझा असा प्रश्न राहील की आपल्या समाजामध्ये सगळ्या नेत्यांनी जर एकत्र येऊ शकत नाही का, माझा प्रश्न आहे. म्हणजे आता माझा कॅज्युअल क्वेश्चन आहे, म्हणजे आता मला एवढी काही आयडिया नाही समजा, पण असं जर वेगवेगळं समजा डिस्ट्रीब्यूट झाल्यापेक्षा, सेपरेट झाल्यापेक्षा जर एकत्र येऊन लढले तर ते मे बी मोर चान्सेस टू विन द इलेक्शन्स असं मला वाटतं. तर तुमचं काय, तुमचं पर्सनल त्यामध्ये काय ओपिनियन आहे? नाही, त्याच्यामध्ये खरं आहे की एकत्र आलं पाहिजे, एकत्र येऊन लढलं पाहिजे. पण आता मी वेगळा लढतोय कारण मी जे काम करतोय ते काही पक्षांना आवडत नाही. यस ऑफकोर्स आवडत नाही. त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही रॅडिकल काम करू नका, तुम्ही जातीवर भूमिका घेऊ नका, या तुम्ही ॲट्रॉसिटीवर काम करू नका, यस तुम्ही या ठिकाणी टार्गेट करू नका. आमच्यातला समूह नाराज होतो. मतं आणि सोशल वर्क ह्याच्यामध्ये फरक असतो. यस मतं मिळवण्यासाठी सर्वसमावेशक त्यांना राहावं लागतं या आणि माझं धोरण खूप वेगळं आहे. यस मी पहिला स्थान हे मतापेक्षा
पीडितांना देतो, तो कोणत्याही समाजाचा असतो. त्याच्यावर अन्याय झाला त्याच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे. त्या जात वगैरे याच्याशी मला घेणं देणं नाही. त्याच्यामुळं त्यासाठी मी रॅडिकल होतो, विद्रोही होतो, आक्रमक होतो. कारण मला त्याचा राग आलेला असतो की बाबा तुम्ही त्याला जर माणूस म्हणून आजही जगू देत नाहीत, 75 वर्षानंतर सुद्धा तुम्ही त्याला माणूस म्हणून जगू देत नाहीत, तर मग आमच्यासारख्याने असंच लढलं पाहिजे, त्याशिवाय पर्याय नाही. मग माझं ते लढणं काही जणांना आवडत नाही, त्यांचे काही मुद्दे आम्हाला आवडत नाहीत. त्याच्यामुळं मुद्द्यावरती एकत्र आलं पाहिजे तर ऐक्य घडेल. आणि मुद्दे एकत्र नसल्यामुळे ही सगळी आज फाटाफूट आहे. आणि या फाटाफुटीचा जो फटका आहे तो खऱ्या अर्थाने या ठिकाणी चळवळीला बसतोय, याच्यात दुमत नाही आहे. पण दीपक केदार लढतोय त्याला तुम्ही बोललं पाहिजे. तुम्ही का बोलत नाहीत? आम्ही बोलण्याचे प्रयत्न करतो तर तुम्ही त्याला आव्हान देत नाहीत. आपलेच लोक. हां, एक उदाहरण सांगतोय तुम्हाला की तुम्हाला डायलॉग ठेवावं लागते. निदान तुम्ही तुमच्या लोकांशी, आता मनोज जरांगेंचं आंदोलन सुरू आहे. मनोज जरांगेकडं कोण भेटा गेलं रात्री? राधाकृष्ण विखे पाटील. रात्री मी भेटायला कोण गेलं? राजेश टोपे, सावंत. म्हणजे 3 पक्षाचे 3 नेते हे त्याला भेटायला जातात. त्यांना कशामुळं? तो जातीचा लढतोय. मग मी जातीचा लढत असेल तर मला तुम्ही फक्त विचारलं पाहिजे ना. माझ्यावर हल्ला झाला, मला कोणी विचारलं नाही. मला जेलमध्ये टाकलं मुंबईच्या, तिथं मला माझी दया कोणाला आली नाही. मी 2 वर्ष औरंगाबादहून तडीपार राहिलो, तिथं माझ्यावर दया आली नाही. 20 गुन्हे माझ्यावर दाखल झाले, त्याच्यात आपल्याच लोकांचे हात आहेत, त्यातसुद्धा माझी दया आली नाही. म्हणजे आम्हाला इथं सुसाईड करायला लावणार आहेत का तुम्ही? आमचा रोहित यमूला करायला लावणार आहेत का? आमच्याकडे काय आहे? आम्ही ऊसतोड मजुराचे पोरं आहेत, गमवण्यासारखं काय आहे? आम्ही हे स्थान मिळवलं तेच खूप मोठं आहे. तरुणांमध्ये नवी चेतना उभा केली, स्वतंत्र विचार करण्याची भूमिका घेतली, त्यांची गुलामीची मानसिकता आम्ही बाजूला काढली, राजकीय आणि सामाजिक बोलण्याची धमक दिली, परिवर्तन घडवलं ना. असं नाही ना. तर ते परिवर्तन घडवत असताना आम्ही जे परिवर्तन करतोय त्याला थोडं तरी आधार दिला पाहिजे. आणि आपल्या जातीचा पोरगा, आपल्या समाजाचा पोरगा लढतोय तर त्याला सपोर्ट केला पाहिजे. त्याची दिशा चुकत असेल तर त्याला समजून सांगितलं पाहिजे आणि त्याला बळ देऊन सोबत घेतलं पाहिजे. आम्ही जायला कुठेही तयार आहेत, पण ते घ्यायला आम्हाला कोणी तयार नाही. आता ही मानसिकता समाजाला माहीत नसते. समाजाला वाटतं यांना काहीतरी करायचं आहे, समाजाने प्रयत्न करावा, पण त्यांचं म्हणणं तुम्ही करूच नका. काही आमच्या DNAतली चळवळ तुम्ही काढून घेणार आहेत का? मग आम्ही चळवळीशिवाय जगू शकत नाही. आम्ही कसं लढतोय, आमची दिशा चुकत असेल तर ती दिशा तुम्ही सांगा, पण आम्हाला लढू द्या, आम्हाला समाजासाठी लढू द्या, एवढी आमची भावना आहे. तुमचं जे आहे ते मत मांडणे एकदम खतरनाक आहेच, पण तुमची प्रोग्रेस खूप सारी आहे. अडचणी तर असतीलच ऑफकोर्स, पण ऑफकोर्स तुम्हाला एकदम सक्सेस भेटेलच. तर तरुणांसाठी तुम्ही काय सांगू शकता? तर आणि तुम्ही ज्या NCPला 5 जागा मागितल्या, तर त्याबद्दल थोडं माहिती सांगा. म्हणजे एकदम साध्या ऊस तोडाचा माणूस जर TV9 मोठे मोठे चॅनलवरती त्यांचं जर न्यूज झालं तर काहीतरी इफेक्ट समजा आहेच 100%. तर त्याचा आउटपुट काय निघाला समजा तुमच्या याच्यामध्ये? एक लक्षात घ्या, माझं काम खूप मोठं आहे. उलट मला मीडिया दाखवत नाही. यस ऑफकोर्स अवॉइड करतो. मीडियाला सांगितलेलं की याला दाखवू नका. मला जर दाखवलं तर आतापर्यंत लय मोठं परिवर्तन आलंच असते सोशल मीडियाच्या थ्रू. माझ्याकडं सभा माझ्या मोठ्या होतात, स्टेटमेंट माझे बोल्ड असतात, त्याच्यानंतर समाजासाठी धावून जाण्याची भूमिका असते. आम्ही सगळ्या विषयावरती बोलतो. आरक्षणावर बोलतो, केंद्राच्या, राज्याच्या, संविधानाच्या संदर्भात. या देशात नरेंद्र मोदीची सत्ता आल्यावर संविधान धोक्यात आहे म्हणणारा पहिले आम्ही आहेत. त्याच्यानंतर या मोठ्या लीडरनी भूमिका उचलली. याचे पुरावे आहेत आमच्याकडं. एकीकडं चंद्रबाबू नायडू ते याचे उपराष्ट्रपती झाले होते भाजपचे, तर ते शपथविधी घेत होते आणि आम्ही संविधान धोक्यात आहे म्हणून यात्रा काढत होतो. हे पुरावे आहेत आमच्याकडे. हे सगळ्यांनी आता मुद्दा आमचा चोरला आहे. म्हणजे आम्ही कधीपासून चिरफाड करतोय, पण ते दाखवत नाहीत. आम्ही मॉब लिंचिंगवर बोलतो, मुस्लिमांबद्दल बोलतो, दलितांबद्दल बोलतो, आदिवाशांबद्दल बोलतो. आम्हाला मीडिया दाखवत नाही. उलट मीडियाला न दाखवण्यासाठी प्रेशर केलं जातं की दीपक केदारला दाखवू नका. त्याच्यामुळं उलट आमच्या न्यूज लागत नाहीत हो. आणि म्हणून मी त्याच्यामध्ये आम्ही आज ज्या काही जागा मागितल्यात ही पॉलिटिकल प्रक्रिया आहे, राजकीय प्रक्रिया आहे.
त्याच्यामध्ये खूप मोठा हे नाही आहे. पण आम्ही 5 वर्ष इथं आहे तेवढं लक्षात ठेवा. हे Yes. महिना 2 महिन्याचा आमचा लढा आहे, राजकीय लढा. त्याच्यानंतर आम्ही सामाजिक कायम 5 वर्ष इथं आहेत. मी तरुणांना आव्हान करेल की या ठिकाणी एकतरी आमदार पॅन्थर म्हणून अधिवेशनास विधान भवनात गेला पाहिजे. गेलंच पाहिजे. आणि तिथे चंद्रशेखर आझाद आमचे Yes, of तिकडून गेले, त्यांनी असणारं सगळ्या मुद्द्यावरती ते बोलत आहेत, Yes. बरोबर. पण आज अधिवेशनामध्ये महाराष्ट्राच्या दलित, मुस्लिम, आदिवासी यांच्याबद्दल बोलणारं कोण आहे? कोणीच नाही आता. कोण आहे? कोणी आज एवढ्या भयानकपणे आमच्यावर अन्याय होतोय, त्याच्यावर कोण बोलतंय? Yeah. कोणी बोलत नाही. त्याच्यामुळं हा बोलणारा चेहरा पाठवण्यासाठी प्रयत्न करा. Yes. एक जरी चेहरा गेला तर तुमची भूमिका तिथं मांडली जाईल. Yeah, of course. नाही तर आज धर्माच्या राष्ट्राची भाषा केली जाते. हे धर्मनिरपेक्ष भारत आहे, संविधानावर चालणारं भारत आहे. तर मुस्लिमांना भयभीत केलं जातं, ट्रेनमध्ये त्यांना मारलं जातं, Yes. दलित मुलींवरती बलात्कार केला जातो. Yeah. मी 350 घटनांना भेटी दिल्यात. याच्यात सगळे आहेत, मुस्लिम आहेत, आदिवासी आहेत, दलित आहेत, बहुजन आहेत. 4 राज्यापर्यंत मी फिरतोय. Yes. मी बोलतोय म्हणून दिसतंय. Yeah. मी जर बोललो नाही तर ते दिसणार सुद्धा नाही. आज आम्ही ट्विटरवर, फेसबुकवर याच्यावर आवाज उठवतोय. मी सगळ्या तरुणांना सांगेन, सगळ्या समूहाच्या, की ठीक आहे तुमच्याकडं मीडिया नाही, व्यवस्था तुमची नाही, पण व्यक्त व्हा Yes, व्यक्त हो. आणि चळवळ जगा. तुमचं जगणं ही जी भाकर आहे हे फक्त जिवंत राहण्यासाठीचा अजेंडा ठेवा, Yeah. पण तुमच्या जगण्याचा उद्देश ही चळवळ असली पाहिजे. Yes. तुमच्याकडं थोडं आलं की माझा आणि समाजाचा संबंध नाही, या भानगडीतून बाहेर या हे चुकीचं आहे. आणि एकामेकाला हात देण्याची भूमिका दाखवा. आणि त्यामुळे आमची या ठिकाणी स्पष्टपणे भूमिका आहे तरुणांना. विधानसभा आहे, निवडणुका आहेत, ताकदीने आमच्या पाठीशी उभा राहा. Yes. सगळा समूह आमच्या पाठीशी आहे, तरुणसुद्धा आमच्या पाठीशी उभा राहतील आणि या विधान भवनात एकतरी पॅन्थर जाईल ही आमची भूमिका आहे. आम्ही इंडिया आघाडीला पाठिंबा दिला संविधान वाचवण्यासाठी, Yes. आणि त्यानंतर त्यांच्यासोबत जे काम केलं, फक्त संविधान वाचाव म्हणून काम केलं Yes. आणि मनुवादी व्यवस्था उद्ध्वस्त व्हावा म्हणून काम केलं. Yeah. तर आज आम्ही विधान भवनामध्ये जाण्यासाठी प्रयत्न करतोय. त्यामुळे त्यांना जागा मागितल्यात. Yes. आता ते जागा देतील नाही देतील, आमच्याकडे अनेक पर्याय आहेत. Okay. आम्ही ग्राउंडवरचे माणसं आहेत. निवडणुकीच्या काळात बाहेर आलेले पावसाळ्यातल्या छत्र्या नाहीत. Yeah. आम्ही ग्राउंडवरचे माणसं आहेत. Yes. आम्हाला हे इलेक्शन फक्त 2 महिन्यासाठी असतंय. Yeah. पुन्हा 4.5 वर्षे मैदानात आम्हीच असतो. Yes, sir. त्याच्यामुळे आमच्याकडे काम आहे, कारण आम्ही अन्यायाविरोधात लढण्याचा दृष्टिकोन ठेवतो. त्याच्यामुळे तरुणांनी साथ द्यावी एवढीच असणारी मी अपेक्षा बाळगतो आणि आपल्या चॅनलला सुद्धा मी शुभेच्छा देतो. Okay. Thank you so much, sir. जय भीम, sir. Yeah.